Welcome to session second of binomial distribution. We have seen binomial distribution, its formula and one problem on it. Now this is the second problem. A pair of dice is thrown 4 times if getting a doublet. डबलेट माहिती आहे ना, 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6 याला म्हणतो डबलेट. सेम नंबर इज कन्सिडर्ड सक्सेस. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ 2 सक्सेसेस. म्हणजे 2 वेळेला डबलेट मिळेल. बघा, पेअर ऑफ डाइस, अ पेअर ऑफ डाइस व्हेन पेअर ऑफ डाइस थ्रोन, ओके, देन नंबर ऑफ एलिमेंट इन एस किती येतील? पेअर ऑफ डाइस, एका डाइसला 6 नंबर असतात. टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स किती येतील? 36 येतील. अँड देअरफॉर पी प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग डबलेट, आणि ती किती आहे? प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग 1 1 36 मध्ये 6 एलिमेंट असे आहे की ते रिपीटेड आहेत. 1 1 2 2 3 3 4 4 5 5 आणि 6 6 कितीपैकी? 36. म्हणजे याची प्रोबॅबिलिटी आहे 1/6. आणि म्हणून नॉन डबलेटची प्रोबॅबिलिटी काय आहे? 1 - p म्हणजेच काय? 1 - 1/6 = 5/6. ओके. नंतर अशा पेअर ऑफ डाइस एका वेळेला 2 थ्रो करायचे. अशा किती वेळा थ्रो केला? हियर नंबर ऑफ ट्रायल्स n = 4 नंबर ऑफ ट्रायल्स. अँड देअरफॉर x, मग x काय आहे? x काय आहे? नंबर ऑफ सक्सेसेस, नंबर ऑफ टाइम्स सक्सेसेस म्हणजेच काय? डबलेट मिळालं, हे सक्सेस आहे. अँड देअरफॉर आपला फॉर्म्युला काय आहे? एक्स फॉलोज बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन विथ n = 4, p = 1/6, having am I correct? Having probability mass function. प्रोबॅबिलिटी मास फंक्शन कसं घेतो आपण? प्रोबॅबिलिटी ऑफ r सक्सेसेस आउट ऑफ n सक्सेसेस इज NCR 4CR P 1/6 Q 5/6 4 - R varies from 0 1 2 3 4. R ची किंमत कुठपर्यंत आहे? 4 पर्यंत आहे. ओके, असा हा R व्हेरीज होतो. अँड देअरफॉर मग आता पहिलं काय दिलं आहे? आता प्रोबॅबिलिटी ऑफ 2 सक्सेसेस म्हणजे काय? 4 थ्रोपैकी 2 थ्रो असे असतील की त्याच्या वेळेला काय आपल्याला 2दा डबलेट मिळेल. मग काय करायचं? फक्त इथं 4C2 1/6 R म्हणजे 2, 5/6 4 - 2, 4C2 4 फॅक्टोरियल अपॉन 4 - 2, 2 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल 1/6 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 5/6 4 - 2 2. ओके, 4 फॅक्टोरियल म्हणजे 1 2 3 4. 2 फॅक्टोरियल म्हणजे 1 × 2 अगेन 2 फॅक्टोरियल 1 × 2 1 × 2 1 × 2 गेला, 2 1s 2 2s गेला इंटू 1/6 स्क्वेअर 1/6 स्क्वेअर 36, 5चा स्क्वेअर 25, हा पण काय 36. ओके, 3 2 6 6 36 म्हणजेच काय? 1/6 × 25/36. अँड हियर यू गॉट युअर आन्सर. इथे काय आन्सर मिळेल? मग आता विच इज इक्वल टू 25. काय केला माहिती आहे ना? 3 2 6 आणि 6
ओके, मग 25 अपॉन 6 36 कॅरी 3 6 3 18 प्लस 3 216 अँड दिस इज द रिक्वायर्ड प्रॉबॅबिलिटी आणि संपला तुमचा प्रॉब्लेम. ओके, नेक्स्ट बघा थर्ड प्रॉब्लेम. देर आर 5% डिफेक्टिव्ह आयटम्स इन अ लार्ज बल्क ऑफ आयटम्स. म्हणजे आपल्याकडे भरपूर आयटम्स आहेत, त्याच्यामध्ये 5% खराब आहेत. व्हॉट इज द प्रॉपर्टी दॅट अ सॅम्पल ऑफ 10 किती घेतले 10 पैकी विज नॉट इन्क्लूड मोर दॅन 1 डिफेक्टिव्ह आयटम. ओके, म्हणजेच आपल्याला ही जी दिली ही काय आहे, पी दिलेली आहे. पी काय आहे, प्रॉबॅबिलिटी ऑफ डिफेक्टिव्ह आयटम, प्रॉबॅबिलिटी ऑफ डिफेक्टिव्ह आयटम आणि ती काय आहे 5%. म्हणजेच काय 5/100 म्हणजेच काय 5/100 म्हणजे किती माहिती आहे ना, 5/100 म्हणजे किती 1/20. आणि मग क्यू काय माहिती आहे ना, प्रॉबॅबिलिटी ऑफ नॉन डिफेक्टिव्ह म्हणजे चांगले नॉन डिफेक्टिव्ह आयटम आणि ती किती आहे 1 - पी म्हणजेच 1 - 1/20 19/20. एम आय करेक्ट. मिळाला क्यू. एन नंबर ऑफ आयटम्स, एन किती आहे 10 सॅम्पल 10 आयटम्सला चेक केलं. ओके, एक्स काय घेतला मग रँडम व्हेरिएबल काय घ्यायचा नंबर ऑफ डिफेक्टिव्ह काय कमीत कमी एकच असावा, नॉट मोर दॅन 1 नंबर ऑफ डिफेक्टिव्ह आयटम्स अँड देअरफॉर एक्स follows binomial distribution with n equal to 10 and p equal to 1/20 having probability mass function defined as probability of r defective atom out of 10 can be written as 10 CR p raised to r into q raised to n minus r. r varies from 0 1 up to 10. 10ची 10 पर्यंत खराब असू शकतात अँड देअरफॉर आपल्याला काय काढायची आहे ॲटलिस्ट काय सांगितलं प्रॉबॅबिलिटी ऑफ नॉट मोर दॅन 1 डिफेक्टिव्ह आयटम अँड देअरफॉर probability of non more than 1 डिफेक्टिव्ह आयटम म्हणजे एकही डिफेक्टिव्ह नको किंवा जास्तीत जास्त एक पाहिजे बस. याच्यामध्ये तुम्ही व्हॅल्यूज टाका, तुमचं ॲन्सर तुम्हाला मिळून जाईल. कसं बघा विच इज इक्वल टू 10 C0 1/20 0 into 19/20 10ची 10 प्लस 10 C1 1/20 into 19/20 10 minus 1 9. 10 C0 म्हणजे 1 1/20 या दोघांची किंमत 1 आहे. काय राहील 19/20 raised to 10 प्लस 10 C1 ची किंमत 10 into 1/20 into 19/20 raised to 9. दोघांनाही कॉमन 19/20 raised to 9 स्मॉलेस्ट नंबर कॉमन घेतला 19/20 प्लस 10/20 and you got answer yes 29
LCM 29 into upon 20 into 19 upon 20 raised to 9, and this is our final answer. Okay. Next problem. 5 cards are drawn successively with replacement, म्हणजे कार्ड काढायचं, बघायचं आणि पुन्हा ठेवून द्यायचं, म्हणजे टोटल पत्ते प्रत्येक वेळेला 52च राहतील. वेल शफल्ड डेक ऑफ 52 कार्ड्स, फाइंड द प्रॉपर्टी दॅट ऑल द कार्ड्स आर स्पेड. किती वेळेला कार्ड रिप्लेसमेंट ठेवायचं, काढायचं, असं किती वेळेला प्रयोग केला? n = 5. नंबर ऑफ ट्रायल्स 5 आहे. ओके. P प्रोबॅबिलिटी ऑफ ड्रॉइंग, जो प्रॉब्लेम आहे तो कशाचा आहे? स्पेड कार्ड. स्पेड कार्ड. मग स्पेड कार्ड किती आहेत आपल्याकडे? टोटल स्पेड कार्ड, इस्पिकचे कार्ड. ओके. कार्डचे 2 प्रकार आहेत. पहिल्यांदा 52 मध्ये 2 प्रकार पडतात, रेड, ब्लॅक. हे रेड 26 आहे, हे 26 आहे. याच्यामध्ये पुन्हा 2 प्रकार पडतात. कोणता कोणता? फ्लावर, बरोबर आहे, आणि हार्ट कार्ड. याच्यात स्पेड आणि डायमंड. ओके. आणि प्रत्येक कार्ड पुन्हा हे किती असतात? याचे पुन्हा 2 प्रकार, 13 स्पेड, 13 डायमंड. याचेही 13 फ्लावर, 13 हार्ट. ओके. मग असे प्रॉपर्टी ड्रॉइंग स्पेड कार्ड किती आहेत? 13 पैकी काय आहे? प्रॉपर्टी ऑफ ड्रॉइंग स्पेड कार्ड इन ईच ट्रायल. प्रत्येक वेळेला 52 पत्ते तुमच्या समोर धरले आणि त्यातला एक काढायचा आहे, तो इस्पिक निघाला पाहिजे. 13 पैकी 1 निघाला तरच आहे, पण टोटल कार्ड किती आहे? 52 प्रत्येक वेळेला, कारण ते रिप्लेस करायचं आहे. आणि म्हणून त्याची प्रॉपर्टी काय आली? 1/4 आली. ओके. नंतर जर P हा असेल तर Qची किंमत काय आहे? ते नॉन स्पेड कार्डची किंमत 1 - P, म्हणजेच किती आली? ती 3/4 आली. X काय आहे? X काय आहे? रँडम व्हेरिएबल, नंबर ऑफ स्पेड कार्ड्स. जास्तीत जास्त स्पेड कार्ड्स हा काढायचा आहे. अँड therefore X follows binomial distribution with n = number of trials, P probability of getting a spade card, having probability mass function P of R successes, म्हणजे of n C R P raised to R Q raised to n minus R. R varies from 0, 1 to 5. ओके. आणि मग पहिला पार्ट एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. एक पहिला पार्ट बघूया. आता पहिला पार्टमध्ये काय सांगतो? ऑल कार्ड्स आर स्पेड कार्ड्स. ऑल म्हणजे 5ही वेळेला ऑल कार्ड्स आर स्पेड्स, म्हणजेच P ऑफ X = 5 द्या टाकून. R ची किंमत काय आहे? 5 टाकून द्या, तुम्हाला मिळेल 5C5 1/4 raised to 5 3/4 raised to 5 minus 5 0. 5C5 1 into 1/4 raised to 5 आणि कोणाचाही 0 पॉवर घेतला तर 1, म्हणजेच 1/4 raised to 5. 1/4 raised to 5 ची किंमत बघा. 4 16 4 64 64 4 यस 64. बघा 4चा 5 वेळेला गुणाकार
4 इंटू 4 इंटू 4 इंटू 4 इंटू 4, 4 चौक 16 चौक 64 गुणिले 16, 64 गुणिले 16, 16 चौक 64, 16 96, ओके 6 6 12, 1024 हे तुमचं पहिल्या प्रॉब्लेमचं ॲन्सर. ओके, कारण 1चा किती पॉवर घेतला तरी ॲन्सर तेच येईल. दुसरं, ओनली 3 आर स्पेड, ओनली 3 आर स्पेड, 5 पैकी 3 स्पेड पाहिजे. म्हणजेच काय येईल, आरची किंमत 5c3 1/4 इंटू 3/4 5 मायनस 3 2, 5 मायनस 3 2, आणि तुमचा ॲन्सर किती येईल बघा, 5c3 5 फॅक्टोरियल, 5तून 3 गेला 2 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल इंटू 1/4चा क्यूब 64, 3चा स्क्वेअर 9/4चा स्क्वेअर 16. ओके, 1 ते 5 मधून 1 ते 3 गेले 4 5 अपॉन 2 1 का 3 3 पहिल्यांदाच गायब झाले इंटू 1 इंटू 9 9/16 इंटू 64. ओके, बे एक बे, बे दून 4, बे एक बे, बे आठी 16. ओके, अजून जातो का भाग, 9 5 45 अपॉन 8 ने गुणा 8 चौक 32 कॅरी 3 8 सक 48 किती 45 अपॉन 5 1 2. ही तुमची दुसरी केस. ओके, बघा पुढे तिसरी केस, नन इज अ स्पेड कार्ड, म्हणजे स्पेड कार्ड 0 पाहिजे. म्हणजेच n 5c0 1/4 इंटू 3/4 NCN आणि NCR NC1 सेम, ह्या किमती सेम येतात. NC0 आणि NCN 1, कुणाचाही 0 घात घेतला 1 आणि 3/4 ओके, 3/5 3 3 9 3 27 3 81 81 इंटू पुन्हा 3 म्हणजे 243 अपॉन 1024. काही चुकलं का हो, 3/5 चुकला का माझा, पुन्हा बघा 3 त्रिक 9 त्रिक 27 त्रिक 81 81 त्रिक 243 बरोबर आहे. 3 3 3 3 3 3 त्रिक 9 त्रिक 27 त्रिक 81 गुणिले 3 3 1 3 आणि 8 त्रिक 24 243 अपॉन असा 4 64 गुणिले 16 1024 अँड आवर आन्सर इज करेक्ट वन. ओके, बघा पुढचा प्रॉब्लेम. द प्रोबॅबिलिटी दॅट अ बल्ब produced by a factory will fuse after 150 days of use is 0.05. म्हणजेच काय, तो बल्ब 150 तास वापरल्यानंतर उडण्याची प्रॉबिलिटी, खराब होण्याची प्रॉबिलिटी किती आहे 0.05. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट आउट ऑफ 5 सच बल्ब्स, असे 5 बल्ब सिलेक्ट केले तर नन इज फ्यूज आफ्टर 150 डेज, एकही खराब झाला नाही. नॉट मोर दॅन 1, एकापेक्षा जास्त नाही, एकापेक्षा जास्त आणि कमीत कमी 1, असे 4 ॲन्सर्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. ओके, मग लेट अस स्टार्ट.
इथं नंबर ऑफ बर्ड्स n किती आहेत, नंबर ऑफ बर्ड्स आउट ऑफ 5 सच बर्ड्स, 5 बर्ड दिले आहेत. p काय आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ फ्यूज अ बल्ब आफ्टर यूज ऑफ 150 डेज आणि ती दिली आहे तुम्हाला 0.05. ओके. अँड देअरफॉर क्यूची किंमत काय, 1 - p म्हणजे 1.00 - 0.05 इक्वल टू 0.95. p मिळाला, q मिळाला. x काय आहे, नंबर ऑफ बर्ड्स फ्यूज आफ्टर यूज ऑफ 150 days and therefore x follows binomial distribution with n equal to 5 and p equal to 0.05 with probability mass function p of x equal to r NCR p raised to r into q raised to n minus r. R varies from 0, 1 to 5 and equal to 0. अदरवाइज असं हे प्रॉबॅबिलिटी मास फंक्शन आपण डिफाइन केलं. आता एक एक केस घेऊया. पहिली केस फर्स्ट, नन विल फ्यूज आफ्टर 150 डेज ऑफ यूज, म्हणजे नन एकही फ्यूज होणार नाही, म्हणजेच काय आला 0. टाका किंमत या फॉर्म्युल्यामध्ये. मग 5C0 0.05 चा 0 इंटू 0.95 चा 5 मायनस 0.5 याची किंमत 1, हा पण 1 इंटू 0.95 रेस टू 5. एम आय करेक्ट. याची किंमत काय येईल मग आता 0.95 रेस टू 5. पहिल्याचा आन्सर 0.95 रेस टू 5. दुसरा प्रॉब्लेम बघा, सेकंड पार्ट याचा. आता काय म्हटलेलं आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये, नॉट मोर दॅन 1 not more than 1 fuse after 150 days. म्हणजेच काय, नॉट मोर दॅन 1, एकापेक्षा जास्त नको. म्हणजेच काय काय, नॉट मोर दॅन 1 म्हणजेच x इक्वल टू 0 आणि x इक्वल टू 1. बरोबर आहे का. नॉट मोर दॅन 1 एकापेक्षा म्हणजे x लेस दॅन इक्वल टू 1. हा खरा दाखवायची पद्धत कशी आहे, नॉट मोर दॅन 1 हा, अँड विच इज इक्वल टू टाका किंमत n 5C0 0.05 0.95 चा 5 प्लस 5C1 0.05 चा 1 इंटू 0.95 चा 4. एम आय करेक्ट. इथपर्यंत बरोबर आहे का बघा. तर देन विच इज इक्वल टू याची किंमत 1 याची किंमत 1, हा लास्टच केस आहे 0.95 रेस टू 5 प्लस 5C1 म्हणजे 5 इंटू 0.05 इंटू 0.95 चा 4. दोघांनाही कॉमन काय आहे,
0.95चा 4 हा लोएस्ट पार्ट कॉमन राहील, म्हणजे पहिल्या ब्रॅकेटमध्ये काय राहील 5 मधनं 1 राहिला प्लस 5 ने गुणा 5 5 25 0.25 अँड विच इज इक्वल टू किती 5 5 0 10 9 3 12 1.20 इंटू 0.95/4 आणि हे झालं तुमचं पुढचं ॲन्सर. हा नंबर 2. ओके, नेक्स्ट नंबर 3 कडे येऊ आपण. तिसरा, मोर दॅन 1 विल फ्यूज आफ्टर यूज ऑफ 150 days. मोर दॅन 1 ग्रेटर दॅन 1 हाच मला ग्रेटर दॅन 1 म्हणजे 2 3 4 अप टू 5 घ्यावे लागतील. याच्या रिव्हर्स जर घेतलं तर 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स ग्रेटर दॅनच्या विरुद्ध लेस दॅन इक्वल टू 1 आणि लेस दॅन इक्वल टू 1 आत्ताच आपण शोधला आहे. विच इज इक्वल टू 1 मायनस 1.2 इंटू 0.95/4. Am I correct? 1 minus 1.2 into 0.95/4. आता तुम्हाला 95/4 काढावं लागेल, मग त्याला 1.2 ने मल्टिपल करावं लागेल आणि मग तुमचं ॲन्सर येईल. ओके, हा कसा काढायचा माहिती आहे ना, लॉगच्या सहाय्याने आपण हा काढू शकतो. 0.95चा 4th पॉवर कसा काढायचा ते पण सांगतो बघा. 4 इंटू लॉग ऑफ 0.95 4 इंटू याची कॅरेक्टरिस्टिक काय येईल 0.1 आहे, बार 1.95चा 0 आहे 9,777. 995चा 0 मध्ये हा बघितला, यांचा गुणाकार करा आणि त्याचा काय घ्या अँटी लॉग घ्या. 7 चोक 28 कॅरी 2 7 चोक 28 आणि 2 30 7 चोक 28 आणि 3 31 9 चोक 36 आणि 3 9 चोक 36 37 38 39 किती आले 3 4 1 4 वजा 4 अधिक 3 बार 1. एम आय करेक्ट? याचा अँटीलॉग बघा 91चा 08 मध्ये अँटीलॉग 91चा 0 मध्ये आहे 8128 आणि 8 मध्ये आहे 15 8128 आणि 15 बघून घ्या हा नीट. 8 आणि 5 13 आजच्या आला 2 आणि 2 4 81 आता बार 1 आहे मग 0.8143 ही कुणाची किंमत आहे 1 मायनस 1.2 इंटू 0.8143 यांचा गुणाकार 1 मायनस बार 3 36 कॅरी 3 बार चौक 48 आणि 3 51 12 1 12 आणि 5 17 12 8 96 आणि 1 97 किती डेसिमल देणार 1 2 3 4 5 1 2 3 4 5 0 पॉईंट आणि बघा त्यांची वजाबाकी काय येते 1.0000 अपॉन 0.9716 किती आलं हा आला 4 हा आला 8 10तून 8 गेला 2 2 हा किती आला 10तून 10 गेला 0 किती आला 0.02284 आणि हे तुमचं ॲन्सर येईल रिॲलिटीमध्ये. ओके, आता आणखी शेवटचा क्वेश्चन राहिला आहे तो पण बघून घेऊ. ॲट लिस्ट 1 फ्यूज. ॲट लिस्ट 1 फ्यूज म्हणजेच काय कमीत कमी एक
कमीत कमी 1 फ्यूज, म्हणजेच 1 मायनस प्रॉबिलिटी ऑफ एक्स लेस दॅन 0. कमीत कमी 1 फ्यूज होईल, 2 होतील, 3 होतील, 4, कमीत कमी 1. मग टोटल म्हणजेच कमीत कमी 1, एकापेक्षा जास्त किती पण चालतील, म्हणून असं दाखवतो आपण. मग 1 मायनस आणि PC0 काय येईल, 5C0, 0.05चं 0 इंटू 0.95चा 5 मायनस 0 5, आणि हे आहे तुमचं ॲन्सर. ओके, आणि असा हा प्रॉब्लेम. आणखी काही प्रॉब्लेम आपण पुढच्या सेशनमध्ये बघू. अप टिल स्टॉप हिअर. ओके, बाय बाय.